नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला बुध बघायचा आहे पुढे स्थानांमधून. म्हणजे काय की आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा कुठल्या तरी स्थानात राशीमध्ये असतो, राशीमध्ये असते म्हणून नक्षत्रामध्ये असतो, म्हणून नक्षत्र चरणामध्ये असतो आणि आपण त्याप्रमाणे त्याचं महत्त्व ठरवत असतो. आता आपण प्रत्येक स्थानामधून बुध घेऊया, इरिस्पेक्टिव्ह ऑफ रास. म्हणजे कुठली रास आहे त्या स्थानात हे गरजेचं नाही. जेव्हा आपण राशीतनं पाहिला तेव्हा स्थानाचा विचार केला नाही, कारण असं जर आपण करायला लागलो तर आपल्याला 144 वेळा एक एक बुध बघावं लागेल, तसं शक्य नाही. म्हणून आता आपण फक्त स्थानांमधून बघूया. प्रथम स्थान हे काय दाखवतं तर हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं स्थान आहे. आणि बुध बघायचा तर बुध हा कशाचा कारक आहे तर हा पहिला तर बुद्धिमत्तेचा कारक आहे, इंटेलिजन्सचा कारक आहे. हा कम्युनिकेटर आहे, हा ॲनालिसिस करणारा आहे, हा भावंडांचा कारक आहे, स्मरणशक्ती आहे, टेक्निकल स्किल आहे. मुळात हा तृतीयेश असल्यामुळे स्किल आहेच त्याच्यामध्ये. संपूर्ण आयुष्य कम्युनिकेशनसाठी घालवणारी माणसं ज्यांच्या लग्नी बुध असतो, अर्थात आपण असं पक्कं समजायचं आहे की हा बुध प्रत्येक स्थानामध्ये शुभच आहे. म्हणजे तो अस्तंगत नाही आहे किंवा नीचीचा नाही आहे, अशुभ ग्रहाशी दृष्टीत किंवा युतीत नाही आहे, तो एकटा आहे आणि शुभ आहे असं समजायचं आहे. मग हा लग्नस्थानी असलेला बुध हा मूळचा तृतीयेश आहे. तृतीय स्थान आहे पराक्रम स्थान आहे आणि ते वायुतत्वाचं स्थान आहे. आणि बुध त्याचा मित्र आहे आणि बुध मिथुनेमध्ये वायुतत्वाचीच रास आहे. त्याच्यामुळे ह्या बुधाकडे सुद्धा वायुतत्वाचा असल्यामुळे अनिर्बंध गोष्टी आहेत. एक तर तो प्रचंड व्हर्सटाईल आहे आणि बुध हा भाषेतून व्यक्त होणारा आहे, भाषेत पारंगत असलेला माणूस आहे आणि मीडियाचा तो कारक आहे. जेव्हा आपण नाटक सिनेमा म्हणतो त्यातला सिनेमा जो आहे किंवा आपलं यूट्यूब जे बघणार आहात तुम्ही चॅनल माझं, हे चॅनल हे बुधाचं स्किल आहे. कॅमेरा हे बुधाचं स्किल आहे. म्हणून प्रथमातला जो बुध आहे हा निसर्ग कुंडलीप्रमाणे तृतीयेश असल्यामुळे प्रथमातल्या बुधाच्या बुद्धिमत्तेमध्ये कॅमेऱ्याचं स्किल कम्युनिकेशनसाठी वापरतो. त्या कामावर त्याचं प्रेम असतं, भाषेत पारंगत असतो, माणूस कलासक्त असतो. आणि तृतीय स्थानाचा हा स्वामी असल्यामुळे अर्थातच मिथुन राशीवर धनु राशीचा परिणाम असतोच. कायम समोरासमोरच्या ज्या राशी असतात त्यांच्यावर समोरच्या राशीचा परिणाम असतोच. म्हणून धनु राशीवर मिथुनेचा अनेक गोष्टींचा कम्युनिकेशनचा असतो, तसं मिथुन राशीवर धनुराशीच्या प्रकाशनाचा आणि अभ्यासाचा असतो. म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास प्रथम स्थानातला बुध करतो. इथे आपण रास गृहीतच धरायची नाही आहे. हा रवीचा मुलगा आहे आणि तो युवराज आहे, अतिशय प्ले बॉय आहे. त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये गंभीरपणाने घेताच येत नाही. त्याच्यामुळे हा मास्टर ऑफ नन असतो. अभिनय, चित्रकला, फोटोग्राफी, राजकारण, अनेक क्षेत्र, मार्केटिंग, हे सगळं बुध आहे. ही माणसं बिझनेस माइंडेड असतात, ज्याला धंदेवाईक असा मराठी शब्द आहे. बिझनेस माइंडेड म्हटलं की जरा छान वाटतं, म्हणजे काहीतरी अरे भारी आहे असं वाटतं. मग इथे हा चंद्रा एवढाच त्याचा आकार आहे. तो ज्या राशीमध्ये असतो ना त्याचं मुख्य काम कम्युनिकेशन आहे. त्यामुळे तो ज्या राशीत असतो त्याच्यासारखा कम्युनिकेट करतो. राशी बदल हा फार लवकर करतो कारण ह्याचा वेग प्रचंड आहे. मुख्य कारण हा रवीच्या सगळ्यात जवळ आहे आणि सगळ्यात छोटा आहे. त्यामुळे अर्थातच रवीच्या भोवती फेऱ्या घालायला त्याला फार कमी वेळ पुरतो. 88 दिवसात अख्खी पूर्ण होते त्याची फेरी, पृथ्वीच्या 1/4 वेळामध्ये. याला 7वी दृष्टी आहे फक्त. हा प्रथम स्थानातनं सप्तमावर बघतो. सप्तम स्थान जोडीदार, भागीदार, आपण निवडलेला जोडीदार. हा बुद्धिमान असतो, अतिशय क्युरियस असतो. सप्तमात बुध असेल तर बुद्धिमान जोडीदार मिळतो. लग्नात बुध असेल तर सप्तमावर बघतो,
म्हणूनही जोडीदार बुद्धिमान मिळतो. इथे मन मात्र लगेच अनेक विषयामध्ये कम्युनिकेशनसाठी जाणार आहे. सप्तम स्थाने काय आहे? सप्तम स्थाने समाज आहे. इथे बुध हा वकील पण आहे. बुधाचं ते एक कारकत्व आहे वकिली. त्यामुळे हा इथे माणसांसाठी काम करणारा, तसं वकिली करणारा, खूप वेगवेगळ्या छटांचं व्यक्तिमत्व, एकच एक गोष्ट नाही करत. लग्नी असलेल्या बुधामध्ये प्रचंड वर्सटॅलिटी आहे, कारण तो तृतीयेशी लग्नी गेला आहे. मीडिया आणि स्किल आणि सगळ्या हरवणारी प्रकार, अनेक प्रकारच्या गोष्टींचं असलेली आवड, हे सगळं घेऊन तो लग्नी गेला आहे. म्हणून या लग्नी असलेल्या बुधाला अतिशय तरुण हृदयाचा भागीदार हवा असतो. कारण हृदय म्हणजे कारण हा बुध जो आहे ना, हा युवराज आहे. आणि म्हणून जर तुमच्या षष्ठात बुध असेल तर तुमचं म्हातारपण सुद्धा उत्तम जातं. हा स्पेसिफिक परिणाम आहे बुधाचा. बुधादित्य योग कुठे होतो? तर बुध आदित्य म्हणजे बुध आणि रवी यांची युती. कारण रवी बुधापासून 10 अंशाच्या आत अंतर कमी अंतरात असेल तर बुधाला तो अस्तंगत करतो. पण हा बुध स्वतःच्या राशीत असेल, हा वक्री असेल, हा स्वतःच्या राशीकडे बघत असेल, याच्यावर कुठल्याही शुभग्रहाची दृष्टी असेल तर हा ॲस्ट्रॉनॉमिकली अंशाने जरी अस्तंगत दिसला तरी तो अस्तंगत इफेक्ट देत नाही, त्याचं महत्त्व कमी होत नाही. पुढे बघूया धनस्थानामधला बुध. धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान. हे बुधाच्या परिणामांमधलं वाचेचे परिणाम देणारं स्थान आहे. कारण धनस्थान आपल्या पंचेंद्रियांचं आहे. इथे हा कुटुंब स्थान आहे हे, आणि स्वतःच्या धनाचं स्थान आहे. बुध बुद्धी, हुशारी, लॉजिकल कॅल्क्युलेशन, कम्युनिकेटिव्ह माइंड आणि बालिशपणा, हे दोन्ही आहे त्याच्याकडे. ही माणसं पॅट्रिओटिक असतात आणि हुशार असतात. वाचेच्या स्थानामध्ये बुध असल्यामुळे अतिशय उत्तम वक्तृत्व असतं. यांचा गळा पण इथेच आहे ना, धनस्थानातच आहे. वोकल कॉर्ड. 4 शुभग्रह बुध, गुरु, शुक्र आणि चंद्र यापैकी कोणीही द्वितीय स्थानामध्ये असेल तर गायचा गळा असतो माणसाला. बघा आपापल्या द्वितीय स्थानात आहे का बुध. आणि हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. त्याच्यामुळे धनस्थानात असलेला बुध ज्या राशीत आहे त्याप्रमाणे तर तो बोलणारच आहे. आणि त्याशिवाय हा उच्छृंखल नाही आहे. कारण इथे ही राशी आहे पृथ्वी तत्वाच्या ग्रहांची. पृथ्वी तत्व आहे ना द्वितीय स्थान आहे, आपला अर्थत्रिकोण आहे. त्याच्यामुळे ठामपणे विचार असणारे आणि गाण्यामधून सुद्धा काहीतरी मेसेज देणारी गाणी असतात. उगाच काहीतरी सैराटसारखी गाणी नाही, ढगाला लागली कळ नाही. इथली गाणी ही दुसऱ्याला काहीतरी त्याच्यामधून संदेश मिळेल अशी असतात. याची दृष्टी अष्टमावर पडते. बुध हा नर्वस सिस्टीमचा कारक ग्रह आहे. अष्टमावर दृष्टी पडली आणि जर हा बुध कुंडलीमध्ये शुभकारक नाही आहे आणि कुंडलीत असताना सुद्धा तो त्याचं शुभत्व कमी झालं आहे अनेक कारणांनी, तर हा क्रॉनिक रोगाच्या स्थानामध्ये बघतो. तर इथे अचानक काही रोग तो देतो, क्रॉनिक रोग देतो. तृतीयामधून बुध. तृतीय स्थान हे मीडियाचं स्थान आहे, स्किल्सचं स्थान आहे, कम्युनिकेशनची ॲबिलिटी आहे इथे. कारण हा मिथुनेचं स्थान आहे. लिहिणे, बोलणे, सेल्समनशिप, वृत्तपत्रविद्या, जर्नलिझम आणि मानसिक बुद्धिमत्ता उत्तम असल्यामुळे मानसिक शक्ती, कॅल्क्युलेशन, मेडिकल साईड, लॉजिकल थिंकिंग, चांगले राजकारणी, वकील. राजकारणी का करणार? रवीच्या बरोबर आहे. आणि हा रवीपासून जर 14 अंशामध्ये असेल आणि बुधाच्या किंवा रवीच्या राशीमध्ये असेल तर ह्याला बुधादित्य योग म्हणतात. अतिशय बुद्धिमान असलेली व्यक्ती असते. हा लॉजिकचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे. छोटे प्रवास, जवळचे नातलग,
हे इथे बुधाचं स्वतःचं घर आहे, कारण हा मिथुनेचा स्वामी आहे तृतीय स्थानामध्ये. म्हणून हा अतिशय उत्तम कम्युनिकेशन स्किल आणि पराक्रम स्थान आहे, पराक्रम करणारा आहे, चांगला बिझनेसमन असतो तृतीयातला बुध. फक्त इथे स्मरणशक्ती चांगली आहे, बौद्धिक विचार करणारा माणूस आहे, आणि बोलणं जे आहे ना, कम्युनिकेशन, हे त्याचा मूलभूत गुण आहे तो. फक्त मीन राशीमध्ये हा जर नीचीचा आहे, म्हणजे 15 अंशाच्या आत असेल, तर ह्या बुधाला बोलण्याचं पाचपोच नसतो. म्हणजे त्याला जे बोलायचं असतं ना, त्याच्यापेक्षा वेगळंच तो काहीतरी बोलतो किंवा चुकीची भाषा वापरतो. तृतीयामध्ये नीचीचा बुध असेल तर भावंडांशी ताणाचे संबंध येतात. हा बुध चांगला आहे तर, आणि तो भाग्याकडे बघतोय. बुध हा भविष्यशास्त्र आणि खगोलशास्त्र दोन्हीचा कारक आहे. सर्व शास्त्र बुधाकडे आहेत आणि लिखित स्वरूपात आहेत, कारण बुध हा शब्दाचा कारक आहे. त्यामुळे उत्तम ॲस्ट्रॉलॉजीचे विचार, हुशार माणसं. आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान, आणि आपण बघितलं बुध तृतीयेश लग्नी गेला की फोटोग्राफी चांगली असते. आता तृतीयातच बुध आला आहे आणि बुध हा मेमरी आहे, फोटोग्राफिक मेमरी असते तृतीयातल्या बुधाला. म्हणजे एकदा एखादी गोष्ट त्यांनी कुठे वाचली असेल तर ती त्याला आठवते, तेव्हा ते वाचलेल्या फोटोसारखी त्याला दिसते. फोटोग्राफिक मेमरी हे एक फार चांगलं स्किल आहे माणसाचं. चांगले बिझनेसमन असतातच. भाग्यावरची दृष्टी ही त्याच्या विश्वासांवरची दृष्टी आहे, धार्मिक गोष्टींवरची दृष्टी आहे. उच्च शिक्षणाऐवजी सुद्धा बिझनेसचं कल जास्त दिसतो भाग्यावरच्या दृष्टीत. किंवा उच्च शिक्षण असेल तर त्याला परफेक्ट नॉलेज असतं त्या विषयाचं. ज्यांच्या भाग्यामध्ये बुध आहे त्यांना ॲस्ट्रॉलॉजीची उत्तम जाण असते. चतुर्थातला बुध बघूया. चतुर्थ स्थान हे वस्तुतः चंद्राचं स्थान आहे, म्हणजे बुधाच्या शत्रूचं आहे. पण चतुर्थ स्थान हे आपल्या कुंडलीमध्ये आपल्या बालपणीचं आहे. 4, 5, 6, 7 या वयामध्ये चतुर्थामध्ये आपण असतो. तर हे आपलं घर, कम्फर्ट्स, आपलं होमलँड, आपलं बालवाडीचं शिक्षण हे स्थान आहे. इथे आलेला बुध हा कम्युनिकेटिव्ह, ॲनालिटिकल आणि अतिशय बुद्धिमान बुध आहे. अर्थात चंद्राच्या स्थानामध्ये येतोय हा बुध. आपण रास नाही बघत आहे, आत्ता स्थान बघतोय. त्याच्यामुळे आईचा फार पगडा असतो या मुलावर. घरगुती व्यवसाय करणारी आई असू शकते, मुलात गुंतलेली आई असते. याचं पालकांची नातं खूप चांगलं असतं, कारण हे आईवडिलांचं स्थान आहे. आणि इथे हा केंद्रात असलेला जो बुध आहे ना, याचा एक नियम लक्षात घ्या की चतुर्थ आणि दशम ही केंद्रस्थानं जी आहेत दोन्ही, ही बुधाची कारक स्थानं आहेत. आणि म्हणून बुध केंद्रात असला ना, म्हणजे तो भले मीन लग्न आहे तिथे तो नीचीचा आहे, चतुर्थात मीनेत नीचीचा आहे, दशमात मीनेत नीचीचा आहे, सप्तमात मीनेत नीचीचा आहे. पण हा केंद्रामध्ये आहे म्हणून हा नीचीचा असला तरीही शुभ असतो. एक माझ्या जवळची माणसाची कुंडली आहे, मीन लग्नाची कुंडली आहे, सकाळी 7:25चा जन्म आहे. त्याच्यामुळे अर्थातच रवी लग्नी आहे आणि मार्चमधला जन्म 14 मार्च, त्यामुळे मीनेतच रवी आहे लग्नी. आणि बुध पण लग्नीच आहे आणि तो रवीपासून जवळ नाही आहे, पण 13-14 अंशावर आहे. मग हा नीचीच आहे, पण हा केंद्रामध्ये आहे आणि समोर स्वतःच्या राशीकडे बघतो. त्याच्यामुळे हा नीचीचे परिणाम देत नाही. पण ॲस्ट्रॉनॉमिकली हा इथे नीचीचा झाल्यामुळे काय होतं, तर जेवढी बुद्धिमत्ता, जेवढी स्मरणशक्ती आहे, त्याचा व्यक्तिमत्वात सगळा वापर केला जात नाही. या मुलगा आहे हा, याच्या
हा परीक्षेला जायचा ना जेव्हा 10वी पर्यंत सगळा पेपर वाचायचा, ग्रास्पिंग अफलातून, आणि मीन लग्न आहे गुरुचं आणि तो गुरु दशमात स्वतःच्या राशीत असल्यामुळे हे लग्न बलवान आहे, तिथे बुध आहे, स्वतःच्या राशीकडे बघतोय. पण हा चंचल आहे, बुद्धी त्याची चंचलता दिसते. त्याच्यामुळे प्रश्न वाचले ना, पूर्ण प्रश्नपत्रिका वाचली की खालील 10 प्रश्नांपैकी 5 प्रश्नांची उत्तरे द्या. ह्याला सगळं येत असायचं. पण हा 10तल्या एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं की पुढचं लिहायचं आहे ॲबसेंट माइंडेड, मी लग्न ॲबसेंट माइंडेड आहे, विसरूनच जायचा. 3ऱ्या प्रश्नावर यायचा. त्याच्यामुळे पेपर 60%च लिहिलेला असायचा. परत वाचन तपासणं वगैरे एवढी सिन्सिरिटी नाही, कारण बाल्य आहे बुधाचं ते. आणि त्याच्यामुळे 60 मार्कापैकी त्याला 55 मार्क मिळायचे, पण ते 100पैकी धरले जायचे ना. त्याच्यामुळे अगदी लहान वयामध्ये अतिशय बुद्धिमान, उत्तम स्मरणशक्ती असून सुद्धा खूप चांगलं यश त्याला प्रत्यक्षात दिसलं नाही. 10वी नंतर प्रश्न वेगळा झाला, कारण त्याचं वय 16च्या पुढे गेलं, लग्नेशाचं वय निम्म झालं, त्यामुळे पुढे तो फ्लरिश झाला. या बुधाची 7वी दृष्टी दशमावर पडते. हे करिअरचं स्थान आहे, अर्थत्रिकोणातलं आहे, प्रसिद्धीचं स्थान आहे, बिझनेसचं स्थान आहे. आणि आपल्याला माहीत आहे हा बुध हा रवी म्हणजे राजा आहे आणि बुध हा त्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याच्यामुळे देशभक्ती असतेच माणसामध्ये, पॅट्रिऑटिझम असतंच. म्हणून हा हुशारीचा वापर देशासाठी केला जातो. एक उक्ती आहे ना, देव आणि आपण याच्यामध्ये देश येतो. त्यामुळे देवानंतर आपण देशाची सेवा केली पाहिजे, मग आपल्याला हवं ते मिळतं. घरगुती धंदा याला चांगला येऊ शकतो, कारण हा दशमाकडे बघतोय. दशम त्याचं कारकस्थान आहे, चतुर्थ त्याचं कारकस्थान आहे, तिथे तो आहे. त्याच्यामुळे याला रिअल इस्टेटमध्ये चांगलं काम करता येतं. सायकॉलॉजिस्ट चांगला असतो, काउन्सिलर असतो, गाईड असतो, करिअर त्याची उत्तम असते गाईड म्हणून. किंवा हा चांगला ज्योतिषी होतो. चतुर्थातला आणि दशमातला बुध, भाग्यातला बुध यांना उत्तम ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे. हा पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये असेल तर हा स्टेबल आहे. वायुतत्वाच्या राशीत खूप फिरणारा सेल्समन आहे वगैरे. तत्वाप्रमाणे आपण राशी बघितल्या. आता बघूया पंचमातून बुध. पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे, हे शुभ स्थान आहे. बुध हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. पंचम स्थान काय काय दाखवतं? मुलं, क्रिएटिव्हिटी, प्रणय, शिक्षण, तुमच्या प्राचीन आर्किओलॉजीचं स्थान आहे, आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र. बुध हा पुरातत्वशास्त्राचा कारक आहे. सगळ्याच शास्त्रांचा कारक आहे ना, पुरातत्वशास्त्र त्यात आहेच. पूर्व पुण्याई म्हणजे इथे तुमच्या अनेक जन्मांच्या कर्मामधून जे काही तुम्ही आत्मिक समाधान मिळालं ते इथे पूर्वसंचितांनी जमा झालं, म्हणून हे पूर्व पुण्याईचं स्थान आहे. इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह शिक्षण किंवा तुमचं जनरलच अकॅडमिक सगळं शिक्षण पंचमामध्ये तुमची पहिली डिग्री पूर्ण होते. बुध हा मजा करणारा ग्रह आहे, कारण तो कामत्रिकोणाचा स्वामी आहे. इथे कविता पण एंटरटेनमेंटचं हे स्थान असल्यामुळे कामत्रिकोणातला स्वामी असलेला बुध इथे एंटरटेनमेंट, कला या विषयामध्ये काम करतो. हा बुद्धीचा कारक आहे, त्यामुळे याला शिकायला आवडतं. तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या ज्या महादशा असतात ना, त्यात महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, सूक्ष्मदशा यातली कुठलीही बुधाची चालू असेल तर बिनधास्त नवीन शिक्षण घ्या, त्यात यश मिळणार. कारण बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे, हे दिसतं कुठल्याही कुंडलीमध्ये. हा पंचमामध्ये असताना आयुष्यभर याला शिकायला आवडतं. हा पंचमस्थान हे इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे. बुध हा डॉक्युमेंट्सचा कारक आहे. पंचमात असलेला बुध उत्तम स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. इथे स्पोर्ट्सचा पण हे स्थान स्पोर्ट्सचं पण आहे. बुद्धिबळासारख्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवतो पंचमातला बुध. मुलांशी बोलायला, वागायला, संतानांशी म्हणजे त्याच्या स्वतःच्या मुलांशी त्याला आवडतं. इतकं म्हणजे हा लपंडाव खेळतो मुलांशी, कारण हा स्वतःचं बाल्य टिकवून आहे. हा युवराज आहे, अतिशय ताजा तवाना ग्रह आहे, दुर्मुखलेला ग्रह नाही. म्हणून तर म्हातारपण सुद्धा उत्तम जातं माणसाचं षष्ठात असेल तर.
बुधाला कायम लहान आणि तरुण राहणं आवडतं. प्रथम स्थान आणि कम्युनिकेशन, त्यामुळे कृतिशील प्रणय इथे पंचम स्थानामध्ये आलेला आहे, हा प्रणयाच्या स्थानामध्ये आलेला आहे आणि कम्युनिकेशनचा हा कारक आहे. त्याच्यामुळे प्रणय मुळात बुध जो आहे ना हा कम्युनिकेशन आहे, तसा हा काम वासनेचा जनक आहे. त्यामुळे पंचमामधला बुध हा त्याच्यामध्ये प्रवीण असतो, त्याला आवडतो प्रणय करायला. त्यात जर सप्तमेश बुध पंचमात किंवा पंचमेश बुध सप्तमात प्रणय साफल्य देणारा लव्ह मॅरेजचा योग आहे. हा बुध मार्गी असला पाहिजे, अस्तंगत नाही. षष्ठामध्ये बुध काय करतो? षष्ठ स्थान हे कसलं स्थान आहे? अचानक काहीतरी तुम्हाला डिसऑर्डर होते शरीरामध्ये, डोकं दुखतंय, पाय दुखतंय, पोट दुखतंय, सर्दी झाली, नाक दुखलं, कान दुखला, हे सगळं अशा रोगांचं, त्यामुळे अडचण येते ना कामामध्ये, म्हणून अडचणींचं, रोग ऋण रिपूचं. आणि हे सेवेचं स्थान असल्यामुळे हे नोकरीचं स्थान आहे. हे त्रिक स्थान आहे. नियमाप्रमाणे 6, 8, 12 ही त्रिक स्थानं सर्वप्रथम आरोग्यासाठी बघायची असतात. षष्ठामधला बुध आयुष्यात गोंधळाची स्थिती निर्माण करू शकतो. हुशारी समाजसेवेत घालवतो. मुलांचं शोषण हा प्रॉब्लेम सोडवायला हा नेहमी सज्ज असतो. माझ्या ओळखीमध्ये एका गृहस्थांच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये रवी आणि चंद्र, त्यांचं लग्न आहे कुंभ, त्यामुळे बुध हा त्यांचा योगकारक ग्रह आहे. आणि पंचमेश बुध हा षष्ठामध्ये आहे. पंचमामध्ये अमावास्या योग आहे त्यांची रास जी आहे पंचमामधली मिथुन रास, इथे अमावास्या योग आहे रवी आणि चंद्र, त्यामुळे चंद्र अस्तंगत आहे. आणि बुध षष्ठात गेला आहे. पंचमस्थान हे प्रथम अपत्याचं स्थान आहे. पंचमामध्ये पापग्रह आणि पंचमेश त्रिक स्थानामध्ये त्रिकोणाधिपती त्रिक स्थानात गेले की त्यांचे परिणाम चांगले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रथम अपत्याला थोडासा प्रॉब्लेम आहे. अमावास्या योग पंचमामध्ये असल्यामुळे प्रथम अपत्य हे थोडंसं स्पेशल चाइल्ड झालेलं आहे. इतकं प्रकर्षाने तुमच्या कुंडलीमध्ये हे दिसतं. अर्थात गुरुची दृष्टी नाही आहे कशावरही, आणि गुरु यांचा कारक नाही, कारण कुंभ लग्नाला गुरु कारक नाही, बुध कारक आहे, शुक्र शुभ कारक आहे. म्हणून हे अर्थकारणाचं स्थान आहे षष्ठ स्थान, कारण अर्थत्रिकोणात 2, 6, 10 ही स्थानं येतात. हे नोकरीचं स्थान आहे. त्याच्यामुळे षष्ठ स्थान हे कन्या राशीचं स्थान आहे, जे ऑडिटर आहे कन्या रास. म्हणून इथे असलेला बुध हा चांगला अकाउंटंट होतो, चांगला इकॉनॉमिस्ट होतो, चांगला वकील होतो, चांगला क्रिटिक होतो. आणि कुठे काय कमी आहे हे शोधणंच याचं काम आहे, कारण हे स्थान ऑडिट करणारं आहे. कन्या राशीचा बुध हा ऑडिटर आहे. एकाच प्रकारचं काम व्हायला हवं हे त्यांचं म्हणणं असतं, आणि म्हणून दुसऱ्याचं काम त्यांना पसंत पडत नाही. पण या लोकांना हे ना अति चिकित्सक झाले ना, तर हे स्थान तुमच्या पचन संस्थेचं स्थान आहे. ह्यांना पचनाचे प्रॉब्लेम होतात, कारण अति हुशारी दाखवून अति काम केलं, अति लोकांच्या चुका काढल्या की त्यांच्या मनाला पण त्रास होतो. आणि मग एखाद्या गोष्टीच्या ते इतके मागे लागतात ना की नसलेल्या गोष्टी पण यांना सापडतात. जणू काही या उच्चीचा असल्यासारखा बुध षष्ठामध्ये असतो, कारण हे स्थान कन्या राशीचं आहे. म्हणून अतिशय हुशारी आणि ॲनालिटिकल बुद्धिमत्ता याची दृष्टी व्ययावर आहे. व्ययस्थान परदेशी जागा, आयात निर्यात, कारण बुध बिझनेसचा कारक आहे. अध्यात्म, एकांत, इथे या बुधाला, बुध इतका छोटा आहे आणि त्याला एकटं राहायला आवडत नाही, कारण तो कामत्रिकोणाचा स्वामी आहे आणि अर्थत्रिकोणाचा स्वामी आहे. तो काय मोक्ष त्रिकोणाचा ग्रह नाही आहे. त्याच्यामुळे त्याला एकटं राहायला प्रॉब्लेम आहे, तो त्याला आवडत नाही. एकटे राहू शकत नाहीत. बघा, मिथुन राशीची माणसं एकटी राहू शकतात का? नाही राहू शकत. त्यांना खूप मित्रांबरोबर राहायचं नसतं,
पण रोज रोज ती माणसं नकोत म्हणून माणसांशिवाय ते राहू शकत नाहीत. तृतीयातला बुध हा माणसांशिवाय न राहणारा, एकटा न राहणारा असा बुध आहे. पण षष्ठामध्ये बुध असेल तर म्हातारपण मात्र उत्तम जातं, कारण याचं तारुण्य आणि कायम टिकवलेलं आहे. कितीही म्हातारा झाला तरी नातवंडांशी तो कितीही धावून खेळणं, मजा करणं आणि अतिशय बालिश जोक मारणं हे याला खूप आवडतं. निरुपद्रवी असतात ते जोक, पण एवढ्या मोठ्या माणसांनी मग ते लहान मुलांना आवडतात ना, त्यामुळे असे आजोबा त्यांच्या नातवंडामध्ये परमप्रिय असतात. षष्ठातला बुध म्हातारपण उत्तम घालवतो. बघा तुम्ही तरुण मुलांनी बघून घ्या, कुणाच्या षष्ठात बुध आहे, प्रॉब्लेमच नाही. कितीही कष्ट पडू देत, मस्त जाणार आहे म्हातारपण. म्हातारपण मस्त जाण्यासाठी टक्के असणं आवश्यक आहे, आणि हा टक्का षष्ठात तुम्हाला मिळतो, कारण ते अर्थत्रिकोणाचं स्थान आहे. बरोबर आहे ना. सप्तमातला बुध बघूया. बुध हा कामवासनेचा जनक आहे. सप्तम स्थान हे कामत्रिकोणाचं स्थान आहे, हे जोडीदाराचं स्थान आहे. सप्तम स्थान हे लैंगिक वैवाहिक सुखाचं मानसिक समाधान करणारं स्थान आहे. इथे कृती नाही, इथे मानसिक आनंद आहे. जोडीदार, भागीदार, कायदेशीर गोष्टी, विवाह, कॉन्ट्रॅक्ट्स, ट्रेडिंग, कारण हे शुक्राचं स्थान आहे. त्याच्यामुळे बुध आणि शुक्र, बुध शुक्राच्या घरी आलाय, मग बिझनेस करणारच. बुध इथला काय आहे, चांगली वाणी, चांगली हुशारी, खूप लॉजिकल माइंड आणि स्किल्स. ट्रेडिंग बिझनेस उत्तम करता येतो, आयात निर्यात बिझनेस होतो, इतरांशी संधान बांधण्याचे कुठलेही बिझनेस त्याला उत्तम येतात. हा कॉन्टॅक्ट्स बनवणार आहे, चांगला वकील आहे म्हणूनच. आणि जोडीला हा जो कन्या राशीमध्ये असेल, इथे षष्ठामध्ये कन्या रास असेल, सप्तमामध्ये मुळातली कन्या रास षष्ठातली रास आहे, पण ज्यांच्या कुंडलीत सप्तमात कन्या राशीमध्ये बुध असतो ना, हा उत्तम काउन्सिलर आहे, कारण सल्ला देण्याचं काम त्याला फार उत्तम येतं. आणि हे बिझनेस एंटरप्रेन्युअरशिपचं स्थान आहे. इथे धंद्यातून हा पैसे जमवतो, पार्टनरशिप बिझनेस करतो, चांगला कम्युनिकेशन करणारा जोडीदार मिळवतो, पती आणि पत्नी एकमेकामध्ये खूप इन्व्हॉल्व असतात. सप्तमामधल्या बुधाबद्दल 2-3 गोष्टी लक्षात घ्या, स्पेसिफिक लक्षात घ्या. सप्तमामध्ये असलेला सुट्टा बुध अप्रतिम हा फार रेअर आहे. हे जोडीदाराचं स्थान आहे, त्यामुळे हा जोडीदारात अतिशय निरतिशय गुंतलेला असतो. हे किती महत्त्वाचं आहे ना नवरा बायकोंच्या कुंडलीमध्ये. दुसरं, हा बुध वक्री नको, हा मार्गीच हवा. वक्री बुध डायव्होर्स करतो, उलटे परिणाम देतो. आणि हा अस्तंगत पण नको, सप्तमात अस्तंगत ग्रह चांगले नाहीत. आणि त्याच्याशिवाय ह्या पती पत्नी एकमेकात इन्व्हॉल्व असतात, तर ह्या बुधाच्या बरोबर शनी, राहू, केतू, मंगळ, रवी असे ग्रह नकोत, एकटा पाहिजे. पापग्रहांच्या बरोबर आला की तो पापग्रह होतो. सप्तमात 1, 2, 3, 4 पापग्रह सप्तमाच्या सुखाची वाट लावतात. सप्तमात पापग्रह नकोत, सप्तमात वक्री ग्रह नकोत, सप्तमावर वक्री ग्रहाची दृष्टी नको, सप्तमात अस्तंगत ग्रह नकोत, सप्तमेश वक्री नको, सप्तमेश अस्तंगत नको. अर्थात वक्री ग्रह अस्तंगत इफेक्ट देत नाहीत, पण ॲस्ट्रॉनॉमिकली होऊ शकतात, त्यांचा इफेक्ट अस्तंगत मिळत नाही. पण तो वक्री आहे हेच मुळात चुकलंय ना, त्यामुळे सप्तमात वक्री ग्रह चांगला नाही. हे आपण का बघितलं तर सप्तमस्थानी आपल्या जोडीदाराचं स्थान आहे, तर आपल्या सप्तमामध्ये जोडीदाराच्या नात्याला वाईट करणारे ग्रह नाहीत ना, हे बघून घ्या. आता बघूया अष्टमातून बुध. अष्टमस्थान हे त्रिक स्थान आहे, क्रॉनिक डिसीजचं स्थान आहे, हे अशुभ स्थान आहे. बुध हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. आता जेव्हा हा अष्टमामध्ये आलेला आहे तेव्हा अर्थातच तो चांगला नाही आहे, कारण ग्रह जिथे असतात त्या स्थानाचं फळ देणार ना. मग हा शुभ ग्रह आहे तर तो शत्रूच्या घरी गेल्यासारखा आहे, किंवा त्याला बांधल्यासारखा आहे, किंवा त्याला जमिनीत गाडल्यासारखा आहे अष्टमात. म्हणजे कसं काय चांगला हा नाही आहे. इथे हे स्थान काय काय दाखवतं, फॅमिली लाईफ जे सेक्शुअल लाईफ आहे, नंतर इथे निषिद्ध धन आहे, गूढ गोष्टी आहेत, सिक्रेट गोष्टी आहेत, अंडरग्राऊंड गोष्टी आहेत, गव्हर्मेंट टॅक्सेस आहेत, गव्हर्मेंट पॉलिसीज आहेत, आणि अचानक होणारं काहीही आहे, कारण हे ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे.
बुध हा हुशारी आहे, नाती आहे आणि लिखाण आहे. गूढ गोष्टींचं लिखाण करतो बुध. इथे बुध लिखाणच आहे आणि धनस्थानाकडे बघणारा बुध आहे. त्याच्यामुळे बोलतो पण गूढ गोष्टीत, लिहितो पण गूढ गोष्टीत. रहस्यकथा लिहिणारी माणसं असू शकतात. बुद्धी वापरून गोष्टी लिहिणार आहे. हा इन्व्हेस्टिगेशन करणारा बुध आहे, कारण हे भूगर्भ आहे आणि भूगर्भशास्त्र जे आहे याचा हा कारक ग्रह आहे. इथे डेटा गोळा करणं भूगर्भशास्त्राचं जे काम आहे. आता याच्यामध्ये संशोधन म्हणजे काय, तर भूगर्भामधल्या जमिनीच्या थरांचं, जमिनीमधल्या खाणींचं किंवा जमिनीमध्ये आढळणाऱ्या काही द्रव किंवा वायू काय आहेत त्यांचं संशोधन भूगर्भशास्त्रात असतं. त्याच्यामुळे बुद्धी वापरून याच्यामध्ये जे काही दिसतं याचा डेटा तयार करणं. आपण कॉम्प्युटरमध्ये सगळ्यात पहिलं काय बघतो, डेटा एंट्री. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला बुद्धीमध्ये ज्ञात आहे, जी तुम्हाला शब्द आणि अंकामध्ये माहीत आहे, जी तुम्ही हाताने लिहू शकता, ती त्या कॉम्प्युटरच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मेमरीत घातली की तो कॉम्प्युटर ती धडाधडा तुम्हाला दाखवतो आणि त्यातनं तो वेगळी वेगळी कन्क्लुजन्स पण काढतो. कारण हे सगळं तुम्ही त्यात भरलं आहे, तुम्हाला हाताने करावं लागत नाही. कॅल्क्युलेटर इथे कॉम्प्युटरची सुरुवात आहे असं म्हणूया. कारण कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही 1+1 1+1 = की तुम्हाला असं करावं नाही लागत, 2 येतो तिथे. हा कॉम्प्युटरचा पहिलं ज्ञान इथे आहे की असं अचानक तुम्ही दिलं तरी त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. अतिशय खूप उत्सुकता असून अष्टमामध्ये खणून काढतो हा गोष्टींना. पण इथून तो धनस्थानावर दृष्टी टाकतो. अष्टम स्थानामध्ये बुध गेलेला आहे. आता हा जर अष्टमेश असेल तर हा वडिलोपार्जित संपत्ती दाखवतो, तसाही दाखवतो. पण जर तो शत्रूच्या राशीत असेल तर त्याला त्रास होतो ते मिळताना. आणि त्यात जर गोचरीने शनी तिथं गेला तर त्याला तो पैसे मिळवतो, त्याला ते नको असले तरी ते घ्यावे लागतात आणि त्रासाने घ्यावे लागतात. पण हा जो उच्चीचा असेल, स्वराशीमध्ये असेल, तर इनलॉजचं चांगलं त्याला बॅकिंग मिळतं, चांगलं कम्युनिकेशन असतं, चांगला गुप्तहेर असतो. इनलॉजचं का, कारण हे सप्तमाचं कुटुंबस्थान, धनस्थान म्हणजे सप्तम म्हणजे जोडीदार, त्याचं कुटुंब म्हणजे सासूरवाडी म्हणजे इनलॉज. चांगला सरकारी गुप्तहेर असू शकतो. सरकारी कामात हा बुध असतो, कारण हा अस्तंगत झाला नाही तर हा बुधादित्य योग करतो, युती करतो रवीशी. त्यामुळे हा रवी म्हणजे सरकार, म्हणून हा सरकारी गोष्टींमध्ये असतो जरी युवराज असला तरी. धनस्थानावरची याची बुद्धी, वाचा, घसा, फॅमिली, संपत्ती या सर्वांसाठी हा चांगला बुध मदत करतो, वाचेचे चांगले परिणाम देतो. पण हा बुध जर नीचीचा असेल ना अष्टमामध्ये तर कुटुंबाशी जमत नाही. याचं हा काय बोलतो कळतच नाही. हा काहीच्या काही वेग बोलतो आणि त्याच्या बोलण्याचा अर्थ लोकांना कळत नाही. पुढचा बुध बघूया, भाग्यातून बुध म्हणजे नवम स्थानामधून बुध. नवम स्थान काय काय दाखवतं आपण बेसिकच प्रत्येक बघायचं ना. स्थान काय दाखवतं, बुध काय दाखवतो, कॉम्बिनेशन करायचं. पाणी घेतलं, साखर घेतली, पाणी गोड होतं, तसं आहे. तत्वज्ञान, धर्म, उच्च शिक्षण, वडिलांचे संस्कार, यात्रा, तीर्थक्षेत्री यात्रा, नशिबाचं स्थान आहे. हुशारी, वाचा, कम्युनिकेशन, तर्कशास्त्रीय बोलणं, समजणं, हे स्थान गुरुचं आहे. हा गुरुचा मित्र नाही, त्याच्या घरामध्ये बुध गेलाय. पण बुध इतका छोटा आहे ना की तो कोणाशी शत्रुत्व नाही करत. हा उच्च शिक्षणासाठी लागणारी हुशारी इथे माणसाकडे असते. हा बुध इथे व्यावसायिक, कम्युनिकेटिव्ह असा आहे जास्त. गुरुकडून ते सगळं शिकतो. आणि भाग्यस्थानामधला गुरु हा उच्च शिक्षण घेऊन शहाणपणा मिळवतो. भाग्यस्थानामधला बुध हा शिक्षणामधून बिझनेस आणि त्याचा पैसा करतो. गुरु पैशासाठी काम करत नाही. बुध अर्थत्रिकोणाचाच आहे, धनत वाचेचा कारक म्हणजे, त्यामुळे तो अर्थत्रिकोणाप्रमाणे पैसा मिळवतो. परदेशी जाऊन लेक्चर्स देऊन पैसा मिळवतो.
पण हे गुरुला आवडत नाही. या गोष्टींचा बुधाला आधाशीपणा असतो. कोणत्या तरी बुद्धीचा स्वतःला उपयोग झाला की त्यातून पैसा मिळतो, हे या बुधाचं म्हणणं आहे. ते गुरुला आवडत नाही. तत्वज्ञानाची पुस्तके लिहून सुद्धा हा बुध पैसा मिळवतो. हा बुध जर नीचीचा असेल तर हा ज्ञानासाठी शिकतो. इथे तो व्यापार नाही करत ज्ञानाचा. याची दृष्टी तृतीयावर पडते. त्यामुळे धैर्य, भावंड, छोटे प्रवास हे स्थान दाखवतं. हा धीट असतो आणि हा भावंडांची जमवून घेतो. छोटे प्रवास, मोठे प्रवास दोन्ही त्याला आवडतं. तृतीय आणि भाग्य ही प्रवासाचीच स्थानं आहेत, छोटे प्रवास आणि मोठे प्रवास. भाग्यस्थानानंतर आपण दशमातला बुध बघूया. दशमस्थान हे बुधाचं कारक स्थान आहे. बुध म्हणजे व्यवहार, ज्ञान, व्यापार. दशमस्थान हे व्यापाराचंच स्थान आहे. त्यामुळे दशमातला बुध हा कर्मभावातला प्रसिद्धी, कर्तव्य, स्टेटस, गव्हर्नमेंट, वडिलांची नातं सगळं इथे आहे. बुध वाणी, हुशारी, कम्युनिकेशन स्किल, ॲनालिटिकल म्हणजे पृथक्करणात्मक हुशारी सगळं हा चांगलाच आहे इथे. रवी हा इथे जर हा 12 ते 2चं स्थानामध्ये आहे, ह्याच्याबरोबर इथे रवी असेल तर डोक्यावर रवी असलेलं हे स्थान आहे. इथेच बुध आहे. त्याच्यामुळे प्रचंड बुद्धिमान आहे हा बुध. बुधाचं जे षडबलामध्ये दिशाबल आहे ना, ते रवीच्या बरोबरच आहे. कारण रवीपासून लांब जात नाही ना हा. त्यामुळे रवीची कास धरून असतो. रवीचं बोट धरूनच सगळीकडे जातो. म्हणून ह्याला इथे खूप हुशारी आहे. मीडिया, कम्युनिकेशन, जर्नालिझम, लँग्वेजेस, कॉम्प्युटर, गणित, स्मरणशक्ती, सगळी शास्त्र, लिखाण, वाचन, प्रकाशन सगळं दशमस्थानामध्ये सर्व प्रकार त्या बुधाला येतात. कारण हे त्याचं कारक स्थान आहे. कुठल्या राशीत आहे त्याप्रमाणे तो काम करतो. कर्म तसं असतं. म्हणून इथे हा जर अग्नितत्वाच्या राशीत असेल तर हा उत्तम फळ देतो. कारण रवी अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि तिथे रवीच्या बरोबर तो आला, हा उत्तम मॅनेजरियल स्किल दाखवतो. जलतत्वाच्या राशीमध्ये हा मेडिकल प्रोफेशनमध्ये असतो. नंतर वायुतत्वाच्या राशींमध्ये म्हणजे हा वायुतत्व आहे तर बुधाचं स्वतःचं तत्व आहे. त्यामुळे वायुतत्वाच्या राशीमध्ये हा बुध संशोधनात्मक स्किल दाखवतो. कुंभ रास ही जी वायुतत्वाची रास आहे तिचा हा योगकारक बुध आहे. त्यामुळे याच्याकडची बुद्धिमत्ता संशोधनात्मक असते. हा चांगला पब्लिक स्पीकर असतो. आणि पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये अतिशय पृथक्करणात्मक आणि ॲनालिटिकल. कारण तो स्वतःच्या राशीत आहे ना पृथ्वी तत्व, कन्या रास. त्याचं स्थान दशमस्थान आहे. इथे बुधाकडे असणारी जी कलात्मकता आहे, हा बिझनेस करणारा बुध आहे. म्हणून हा मिथुनेमध्ये असेल किंवा तुळेमध्ये असेल तर हा उत्तम ॲक्टर आहे, मिमिक्री आर्टिस्ट आहे, क्रिएटिव्ह आहे. वायुतत्वामध्ये हा टीमवर्क चांगलं करतो. चतुर्थावर याची दृष्टी आहे. आईच्या स्थानावर, वडिलांच्या स्थानामध्ये आहे, आईच्या स्थानावर बघतोय. त्यामुळे बालपणीच्या भावनासारख्या भावना त्याच्या आहेत. ह्याच्याबरोबर व्यावसायिकता पण आहे. खूप कम्युनिकेटिव्ह आहे. चतुर्थातल्या गोष्टींमध्ये याला खूप इंटरेस्ट असतो. याच्यानंतर बघूया एकादशातला म्हणजे 11व्या स्थानातला बुध. एकादश स्थान हे कसलं स्थान आहे? सगळ्यात पहिलं काय तर हे कसलेही राजयोग करणारं स्थान नाही. हे त्रिषडाय आणि उपचय स्थान आहे. पण हे उदित गोलार्धामधलं स्थान आहे. त्याच्यामुळे इथे इच्छा, आकांक्षा, लाभ, नेटवर्क, सोशल, तुमची सगळी रिलेशन्स, मोठी भावंड. बुध कम्युनिकेशन, वाणी, तर्कशास्त्र, लिखाण. बुध हा रिअल लाईफ मार्केटिंग दाखवणारा हा शुभ ग्रह आहे. हा चांगलं स्टॉक मार्केटमध्ये चांगला मॅनेजर आहे. याची पंचमावर दृष्टी पडते. त्यामुळे स्टॉकमध्ये याला यश मिळतं. मोठ्या संस्थांशी संबंध इथे या रवीच्या बरोबर असतो बहुसंख्य वेळा. इथे याचं मोठ्या संस्थांशी कम्युनिकेशन असतं. चांगला PRO असतो. बुद्धिमान मित्रमंडळींचं नेटवर्क सर्कल असतं. नीचीचा मात्र इथे असेल तर हा नीचीचा मिनेत आहे. त्यामुळे कन्येच्या समोरची ती रास आहे. याला चांगलं प्लॅनिंग जमत नाही. याला बोलण्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो आणि मित्र मिळू शकत नाहीत. याची पंचमावरची दृष्टी अर्थात जे काही असेल नर्वस सिस्टीमचा कारक जरी असला तरी हा इथे पंचमामध्ये बघतो. हे त्याच्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे. नेटवर्क सर्कलच्या स्थानातून तो इन्व्हेस्टमेंटच्या स्थानामध्ये बघतो आणि त्याच्यामुळे इथे
पहिलं तर संततीचं स्थान आहे, शिक्षणाचं स्थान आहे, इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे, एंटरटेनमेंटचं स्थान आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचं महत्त्व दाखवतो. प्रोफेशनल गॅम्बलिंग हा करू शकतो. लाभातून पंचमाकडे बघणारा बुध लाभ मिळवतो. याच्याकडे ही पण पॉवर आहे. कारण स्टॉक जसा आहे तसं गॅम्बलिंग हे पण काहीतरी लिखित स्वरूपामध्ये गोष्टींमध्ये पैसे लावणंच आहे. याला येतं ते चांगला स्टॉक ब्रोकर आहे. आणि हे सगळे परिणाम बुधाच्या महादशेमध्ये उत्तम प्रकारे दिसतात. आता बघूया व्ययातला बुध. व्ययस्थान हे त्रिक स्थानामधलं आहे, दुःस्थानाचं आहे, हे क्रॉनिक डिसीजचं आहे, हे शुभस्थान नाही. आता कुंडलीमध्ये व्ययातला बुध हा व्ययाचा कारक नाही. म्हणजे जरी शुभग्रह असला तरी हा रवीच्या बरोबर तिथे असायची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे हा बुधादित्य योग असेल ना तर याला पराज्ञानामध्ये खूप गती असते. पण याला थोडासा नर्वस सिस्टीमचे किंवा असे काहीतरी क्रॉनिक डिसीजवर याचा खर्च होतो. बुध हा काही परदेशाचा कारक नाही आहे. त्यामुळे एकटा बुध व्ययामध्ये फार चांगलं काही करू शकत नाही. आता हा बुध जर त्रिकोणाचा स्वामी म्हणजे प्रथमेश, पंचमेश किंवा भाग्येश व्ययात गेला तर शिक्षणाचे परिणाम घेऊन माणूस परदेशी जातो इतपत सांगता येतं. फार काही चांगला नाही आहे हा व्ययामधला बुध. आपापल्या कुंडलीमध्ये बघितला असेल तुम्ही बुध कुठे आहे, आपल्यासाठी तो काय करणार आहे. आवडला असेल तुम्हाला आपण काय करतोय, ऐकतोय, हे सगळं नवीन शिकायला मिळतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. पुढचे ग्रह लवकरच येतील. तोपर्यंत बाय बाय. Mm-hmm.